या दोन्ही मुलांचं आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय की संविधान काय आहे आणि संविधान कशा पद्धतीने ते थोडक्यात आणि दोन शब्दामध्ये त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीचं सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्याच्या गजर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. सुप्रीम जय भीम जय शिवराय. आज आपलं या ठिकाणी संविधान सन्मान कृती समिती कोथरूड त्या मार्फत आपण कोथरूडमध्ये आपलं हे 3रं वर्ष आपण सर्वजण मिळून हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्सवाच्या मागील काळात केला होता, पण ह्याही आजच्या दिवशी हा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे. आज आपल्या इकडे शाळेचे विद्यार्थी होते, तसेच माननीय कोथरूडचे लाडके कार्यक्षम नामदार चंद्रकांत दादा पाटील दादा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. मी एकच सर्वांना सांगू इच्छितो की संविधान हे आपलं एकट्याचं नसून आपण यासाठी सर्व धर्म समभाव आपण त्या ठिकाणी हे करतोय. संविधान घराघरामध्ये पोहोचावं आणि संविधानाचं महत्व पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व कोथरूड संविधान समितीचे सर्व कार्यकर्त्यांचा एकच ध्येय आहे की बाबा संविधान हे लोकांपर्यंत पोहोचावं आणि संविधानाचं महत्व पटवावं. आज संविधान हे राष्ट्रीय आज आपले मोदी साहेबांनी सुद्धा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावरती केलेला आहे. तर मी या कार्यक्रमातून सर्व एकच संदेश देतो की आपण पुढील काळामध्ये सुद्धा आपण या संविधान समितीमध्ये सर्वांनी एकजूट राहून आज आपण या ठिकाणी पुढील काळात मिळून हा कार्यक्रम छान करू एवढंच मी बोलतो आणि संविधानानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आलेले सर्व माझे मित्र असतील, सर्व कार्यकर्ते असतील, भाजपा असतील, आमचे मोकडे साहेब असतील, सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. नमस्कार, मी गिरीश खत्री. आज कोथरूड संविधान सन्मान कृती समितीच्या वतीनं कोथरूड मधील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण किंवा हार घालून आज संविधानाचं 26 नोव्हेंबर असल्यामुळे संविधान सन्मान दिन आपण सर्वजण साजरे करतो. आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, याचप्रमाणे संविधान पूजन दिन हा सुद्धा आज 26 नोव्हेंबर हा साजरा केला पाहिजे, ज्याच्यामुळं आपण सर्व नागरिक
भारताच्या आपल्या सर्वांच्या ज्या असलेल्या विधिवत पूजा असतील किंवा सन्मान असेल, आपण आदरानं आणि एकमेकाच्या हातात हात घालून जगण्यासाठीचा एक आदर्श आराखडा हा माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला आणि त्याच्यावरती आज स्वाक्षरी झाली. या ठिकाणी कोथरूडचे कार्यक्षम आमदार नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेला असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन झालं. आम्ही सकाळी तातोडे उद्यानमध्ये हे संविधान पूजन केलं आणि मला असं वाटतं की जागोजागी अशा संविधान पूजनाचे कार्यक्रम व्हावेत, त्याचं सामूहिक वाचन व्हावं, जेणेकरून तळागाळातील सर्व नागरिकांना आपलं संविधान काय आणि त्याचं आपण कसं पालन करायचंय, त्यातून आपण एकत्र राहून देशाची प्रगती कशी करायची हाच मानबिंदू यातून दिला जाईल. मला असं वाटतं इथून पुढच्या काळात आपण सर्व भारतीय नागरिक हे संविधानाच्याच पद्धतीने चालत आहोत, चालत राहू आणि चालत राहणार आहोत. मला याबद्दल खूप संविधानाचं कौतुक आणि आपल्या सर्वांना भारत माता की जय म्हणून शुभेच्छा द्यायच्या. धन्यवाद. नमस्कार, मी सुहास परळीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी कार्यकर्ता आहे. सत्संग विचारधारा या संस्थेचा मी संस्थापक आहे. आजच्या या संविधान सन्मान कृती समिती कोथरूडच्या या कार्यक्रमासाठी मी मुद्दाम या ठिकाणी आलोय. गेले कित्येक वर्ष ही मंडळी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करतात आणि तो कार्यक्रम मला नेहमी उपस्थित राहण्याजोगा वाटतो आणि यातून काहीतरी समाजाला मिळतं. माझा एक स्वतंत्रपणे एक विचार मांडण्याची इच्छा होती म्हणून मी या ठिकाणी उभा आहे की आपल्या देशामध्ये सर्व धर्म आहेत, प्रत्येक धर्माला एक धर्मग्रंथ आहे. आपण सर्वांनी मिळून एक धर्मग्रंथ म्हणून जर का याकडे पाहिलं तर हा धर्मग्रंथ किती ग्रेट आहे. प्रत्येक धर्मामध्ये धर्मग्रंथामध्ये चांगलं काय करावं सगळं झालंय, पण वाईट काय केल्यावरती काय त्याची भूमिका नाही. पण या संविधानामध्ये मात्र राष्ट्रधर्म म्हणून आपण स्वीकारला तर प्रत्येक गोष्ट या संविधानामध्ये म्हणजे या धर्मामध्ये या धर्मग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याचं फॉलोअप करणं आणि त्याप्रमाणे आपण जगणं हेच खरं या महामानवाची इच्छा आणि प्रबळ ताकद या संविधानामधून आपल्याला दिसते. आम्ही गेले कित्येक वर्ष संविधान दिनाचा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, यानंतर